सो आनंदी, काय वाटतंय? सुजित सर, अहो खूपच सुंदर ड्रेस आहे हा. म्हणजे स्टायलिंग वेस्टर्न आहे, पण मला असं वाटतंय कुणीही कॅरी करू शकेल. खूप सुंदर आहे. एक्झॅक्टली, हाच विचार मी सुद्धा केला होता. बरं मला सांग, या ड्रेसवरनं इन्स्पायर होऊन तू आपलं ओरिजिनल कलेक्शन्स बनवू शकशील ना? हो, अगदीच बनवू शकतो. मला फक्त थोडा स्टडी करावा लागेल, पण बनवू शकतो आपण. आवडला तुला? सुजित सर, अहो खूपच कमाल आहे ड्रेस. मग ठेव तूच. मीच ठेव म्हणजे? म्हणजे कामासाठी. नाही कळलं? सांगतो. आज संध्याकाळी तनिषाचा बर्थडे आपण सेलिब्रेट करणार आहोत. म्हणजे घरच्या घरीच, आपली घरातलीच माणसं असणार आहेत. त्या पार्टीला हा ड्रेस तू घालून ये, म्हणजे मला अंदाज येईल की हा ड्रेस तुझ्यावर, म्हणजे एका मुलीवर कसा दिसतोय. या ड्रेसमध्ये तू किती कम्फर्टेबल फील करतेस का, या ड्रेसचं डिझाईन तुझ्यावर कसं दिसतंय, आणि सगळ्यात महत्त्वाचं हा ड्रेस तुझ्यावर कसा दिसतोय यावर आपल्याला इतरांचं मत सुद्धा कळेल. जर त्यांना ते आवडलं तर आपला मुद्दा तिथेच प्रूव्ह होईल. सुजित सर, अहो ड्रेस खरंच खूप सुंदर आहे, पण मी असा ड्रेस नाही घालत. म्हणजे मला कम्फर्टेबल नाही होणार कदाचित. सो आनंदी, मी आत्ता काय म्हटलं ग? तू कामाची एकही अपॉर्च्युनिटी सोडत नाहीस, आणि आता ह्या गोष्टीकडे तू अपॉर्च्युनिटी म्हणून बघत नाहीयेस. सो आनंदी, या गोष्टीकडे काम म्हणून बघ. म्हणजे हे कम्फर्टेबल अनकम्फर्टेबल हे काही डोक्यात पण येणार नाही तुझ्या. ओके, सो प्लीज हा ड्रेस तू ठेव, आणि आजच्या पार्टीला तू हा ड्रेस घालून ये आपल्या कामासाठी. सुजित सर, पण प्लीज, माझ्यासाठी. बरं. गुड.